नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीचा चालक वाहकांना आरटीओ मध्ये प्रतिनियुक्ती सध्या कार्यरत जिल्ह्यातच संधी काय असणार, चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी प्रलंबित असताना या महामंडळातील चालक वाहकांना आता महसूल विभाग किंवा प्रादेशिक परिवहन विभागात प्रतिनियुक्तीवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। त्यासाठी या कर्मचाऱ्यांना मंगळवार तारीख 2 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील असे आवाहन दिले आहे। राज्य परिवहन महामंडळात नियुक्त झालेल्या चालक व वाहकांच्या प्रतिनियुक्ती देशाचे आदेश महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी 28 डिसेंबर 2023 ला काढले होते। राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह 23 जिल्ह्यांमध्ये सध्या कार्यरत अतिरिक्त चालक व वाहक असतील त्यांना त्याच जिल्ह्यातील आरटीओ मध्ये प्रतिनियुक्ती देण्यात येणार आहे। त्यासाठी मूळ वेतन 17,080 या वेतन श्रेणीतील चालक व वाहकांकडून अर्ज मागवले आहेत। महामंडळाकडून प्रतिनियुक्तीवर आरटीओ कडे कंत्राटी चालक पदातील सेवा छत्रीच्या अधीन राहून कायमस्वरूपी पाठवण्यात येणार आहे। त्यांना आरटीओच्या अटी व शर्ती लागू राहतील। त्यांना सध्या मिळत असलेल्या वेतनानुसार वेतन मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महाव्यवस्थापकांनी दिलेल्या ईमेलवर अर्ज पाठवावेत असे महाव्यवस्थापक भरसट यांनी पत्रात म्हटले आहे। त्यामुळे एसटी महामंडळ अतिरिक्त ठरणाऱ्या चालक वाहकांना या निमित्ताने आरटीओ किंवा महसूल विभागात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, कर्मचाऱ्यांना मनात धास्ती झाली आहे, कारण एसटी महामंडळातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा काम करण्याची संधी मिळेल की नाही याविषयी कर्मचाऱ्यांना मनात धास्ती निर्माण झाली आहे। महसूल किंवा आरटीओ कार्यालयात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर तिकडे वेतन वेळेत मिळेल का याविषयी साशंकता वाटते। याशिवाय कंत्राटी म्हणून भविष्यात काढून टाकले तर कोणाकडे दाद मागायची याविषयी चालक वाहकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे। तसेच नाशिक विभागात एकही चालक वाहक अतिरिक्त नाही, जागा अगोदर रिक्त असल्याने अतिरिक्त ठरण्याचा प्रश्न येत नाही। त्यामुळे विभागातून एकही चालक वाहक अर्ज करण्यास पात्र नाही। मित्रांनो, तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।